खरं तर मागे जी चर्चा होती, तुम्ही बॉन्ड लिहून दिला होता राज ठाकरेंना की मी पक्षात कायम राहील असं. खरं तर गुरुपौर्णिमा होती आणि त्याच्या आदल्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी फोडून हम्म. हे बीजेपीच्या सोबत सत्तेत सहभागी झाले होते. आणि गुरुपौर्णिमा होती, साहेबांना भेटायला जायचं. मग साहेबांना गुरुदक्षिणा काय द्यायची हे डोक्यात हे सारखं घुंगावत होतं. काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. मग अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण साहेबांना निष्ठा असल्याचं पत्र देऊ. मग ते कसं, तर त्या दिवशी मग माझ्या डोक्यात आलं. मग मी कोर्टात जाऊन बॉन्ड घेतला. त्याच्यावर माझं किती रुपयाचा बॉन्ड होता तो तो? 100 रुपयाचा बॉन्ड होता आणि त्याच्यावर मी साहेबांना लिहिलं की साहेब, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्ही एवढीच गुरुदक्षिणा तुम्हाला देऊ शकतो का आम्ही शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्याशी एकनिष्ठ राहू. तो बॉन्ड घेतला आणि ज्यावेळेस मी साहेबांना दिला तर साहेबांनी बघितला का काय. तर मग मी सांगितलं, साहेब हा बॉन्ड आहे आणि सध्याची महाराष्ट्राची राजकारणाची जी परिस्थिती परिस्थिती बघता, कोण चालली कुठे कोण बरोबर. कुठे, तर आम्ही कार्यकर्ते म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू, एकनिष्ठ राहू. त्यावेळेस साहेबांना असं भरून आलं, साहेबांनी मला शाबासकी दिली